नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या या थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतंय की गेल्या 2 भागांमध्ये महाराष्ट्रातले हे दिग्गज पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय, मनोरंजन सुद्धा होतंय. सुरुवात करूयात आजच्या भागाला. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तर आता मी परत एकदा येणार आहे उज्ज्वल निकम सर तुमच्याकडे. बरं, एक सध्याची एक फेज झाली लॉकडाऊनची. त्या काळात तर सगळेच घरी होते, म्हणजे अर्थात तुम्ही सोडून आम्ही घरी बसलो होतो, सगळे घरी बसले होते. त्यावेळेला सगळेजण आपापल्या मिसेसना मदत करत होते. तुम्ही अशी काही लॉकडाऊन मध्ये मदत केली का? तुम्हाला विचार. मला नाही, त्यांना. तुम्ही सांगा. मी खरं बोललं तर तू होच म्हणणार आहे. मला नाही काही मदत केली. त्यांनी त्यांची बरीचशी पेंडिंग कामं सगळी त्या लॉकडाऊन मध्ये पूर्ण केली. अच्छा. मग त्यांची आवड काय? म्हणजे त्यांना काय करायला आवडतं? फावल्या वेळात काय करतात? फावल्या वेळात ते स्टंट पिक्चर बघायला आवडतात. ऍक्शन फिल्म. ऍक्शन फिल्म बघायला आवडतात. वाचन आवडतं. वा सगळ्यांशी बसून गप्पा मारायला आवडतात. वा वा. त्याच्यात त्यांचा वेळ जातो, छान जातो. ऍक्शन फिल्म का सर? आय बिलीव्ह इन ऍक्शन. वा. म्हणून मला ऍक्शन पिक्चर्स आवडतात. वा. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलंही आपण पिक्चर बघतो, नाटक बघतो, एक करमणुकीचं साधन म्हणून बघतो. त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट गुंतण्यासाठी नाही बघत. यांना अर्थात झी मराठीने काही चांगल्या सिरियल्स आणल्या आहेत. त्यातली आपली एक हवा येऊ द्या, की एक करमणूक म्हणून ही बघितली जाते. एंटरटेनमेंट, मानसिक शांतता, मेंदूला शांतता, विश्रांती हा हेतू असला पाहिजे. सरांचा रेकॉर्ड आहे की सरांनी जी केस हातात घेतली ती केस सर हरत नाहीत. पण घरी जर एखादी केस सुरू झाली तर जनरली कोण हरतं आणि कोण जिंकतं? हा. ते न्यूट्रल राहते. नाही, मीच हरतो. यशस्वी माघार घेणं हे चांगल्या युद्धाचे असलेल्या सेनापतीचे एक लक्षण आहे. कारण मी नेहमीच ऑन रेकॉर्ड आहे. आधी सॉरी कोण म्हणतं? घरी वाद झाला, काही खटकलं तर सॉरी कोण म्हणतं पहिलं? कधी मी कधी ते, असं काही ठरलेलं नसतं. हा. तो वाद कशा स्वरूपाचा आहे त्याप्रमाणे मग ते असतं. आधी कोण सॉरी म्हणतं. कधी कधी सरांनाही म्हणावं लागतं. हा, म्हणावं लागतं आणि म्हणतात. हे वाद जास्त वाढू नये. वाद वाढायला. ब्रिटिशांचे मला हे 4 शब्द फार आवडलेत. सॉरी, प्लीज, येस, नो. किती सुंदर शब्द आहे. कुठेही तुम्ही रस्त्याने काय चूक करा, सॉरी. फक्त ऍक्शन पाहिजे. बॉल सॉरी. खरंय. तेवढ्यातच बऱ्याच गोष्टी निघून जातात. हा, निश्चित. आणि असं आहे की काही वेळा यशस्वी माघार घेण्यात काय वाईट वाटायला नको. तो तुमचा पराजय नसतो. खरंय. निश्चित. काय कुठलीही गोष्ट ही शाश्वत नसते, कायमस्वरूपी टिकत नसते. मी आज आहे, नाही उद्या. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लीनतेने, नम्रतेने समोरच्याशी वागाल तेवढा तुम्हाला रिस्पॉन्स. अर्थात काही वेळेला तुम्हाला कठोर वागावं लागतं, नाही असं नाही. आय एम रेकग्नाइज एज अ व्हेरी टफ मास्टर वेन कंडक्टिंग अ केस. सर, वय वर्षे मला जितकं माहितीये 68. वाटणार पण नाही तुमच्याकडे बघून, कोणी 68 म्हणूच शकत नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला जेव्हा त्यांनीच सांगितलं मगाशी, तेव्हा मी म्हटलं काय शक्य आहे का? पण ते सांगतात म्हणजे तो विश्वास ठेवायला पाहिजे. पण अजूनही तीच एनर्जी, तितकंच काम, किंबहुना त्याही पेक्षा जास्त काम तुम्ही करता. काय सांगाल? मी जिम करतो, जिमला जातो रेग्युलर डेली. परत नाही जिमला शक्य असल्यास कुठे तर मग वॉक हा कंपल्सरी घेतो मी. त्याच्यात हे 2 गोष्टी प्रामुख्याने बघतो. आता स्वतःला चांगलं ठेवण्याकरता तुमचे विचार चांगले पाहिजेत. पहिली गोष्ट, पॉझिटिव्हिटी तुमच्यात असली पाहिजे. असं असतं, जळणारी जळत असतात तुमच्या विरुद्ध. माझ्या विरुद्ध जसे जळतात तसे विश्वास यांच्या विरुद्ध जळणारे लोक असतात. लोकांना असूया वाटत असते, परंतु तसं असल्यामुळे आपण आपली सकारात्मकता सोडून द्यायची का? खरंय खरंय. फक्त त्याच्यावर तुम्ही कशी मात मिळवायला पाहिजे हे मात्र विशेष असतं. वा. आणि तेच रहस्य आहे मला वाटतं. ते इतके पॉझिटिव्ह राहतात आणि आपल्याला ते जाणवतं त्यांना भेटल्यावर, यांना भेटल्यावर. ही माणसं जवळ आल्यानंतर आपल्याला पण थोडंसं असं मला उभं राहावं असं वाटलं मगाशी. आपल्या तेवढी पण एक येतच ना, आपसुक येतच आपल्यामध्ये. निर्विवाद आहे. तर मंडळी, आज आपल्याकडे डॉक्टर लहाने सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडे अनेक पेशंट्स रोज येत असतील. तर आता इथे सुद्धा एक आजीबाई येणार आहेत ज्यांच्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून त्या चाललेल्या आहेत आमच्या थुकरटवाडीच्या एका डोळ्यांच्या डॉक्टरकडे. बघूयात मग आता नक्की त्यांना काय प्रॉब्लेम आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत
रोहित चव्हाण आणि भाव कदम. अगं बाया 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 केवढी गर्दी. माझा नंबर कधी लागायचा. कसं आहे. बरं आहे ना. बरे मग इथं काय हळदी कुंकवाला आलीस की काय. तसं नाही हो, मी डोळे दाखवायला आलीये. दाखवायचे असतील डोळे तर नवऱ्याला दाखव. धाकात तर राहील तो. माझा नवरा माझ्या धाकात आहे. मी डॉक्टरांना डोळे दाखवणार आहे. हा मग त्याला धाकात ठेव ना. डॉक्टरने कशाला धाकात ठेवती. अहो मी डॉक्टरांना धाकात ठेवायला नाही आलीये इकडे. माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झालाय ते दाखवायला आलीये. अगं बया आतापर्यंत कॉमेडीचा प्रॉब्लेम होता. आता डोळ्याचा पण झाला का काय. हो ऑलरेडी मला 2-2 दिसतंय सगळं. त्रास नका देऊ हं मला. अगं मग चांगलं आहे ना. म्हणजे 4 चपात्या केला का 8 दिसतील आपल्याला. आणि त्यात डॉक्टर 70,000चं ऑपरेशन 50,000 करतायत. ते पण फक्त माझ्यासाठी. देव माणूस आहे हो अगदी. हे? देव माणूस सिरियल पाहत नाही की काय तुम्ही. हा तसला डॉक्टर आहे. त्या सिरियलचा इथे काय संबंध आहे. हो आहे. तुला सांगते 50,000 उकळतोय तुझ्याकडून. 200 त्याचा इलाज होतो 200 रुपयात. खरंच. मग कोण करता हा इलाज. मीच करते. आधी 200 रुपये दे मग सांगते. बरं बरं हा. हं. 1 मिनिट. हे घ्या. आता सांगा ना इलाज. 100 रुपये ते 100 रुपये. हो सॉरी ते मला 2-2 दिसतंय ना. पण मला चांगलं दिसतंय ना. नाही देते. हा हा दी. आता इलाज करा ना. हा सांगते. हा. हा डोळे बंद करा तुम्ही. द्या चष्मा द्या काढून. काय करताय तुम्ही. गंमत बघा तुम्ही फक्त. उघडायचे ना डोळे मी सांगेपर्यंत उघडायचे नाहीत. थांबा डोळे उघडू नका मी सांगेपर्यंत. हा हा हा. उघडा. वा वा झालं का नाही. मग उगाच पैसे खर्च करायचे. जा आता कशाला थांबते. थँक्यू थँक्यू जा, सो जा, मच. जा. हा. वा 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 वा. आता आई गं देवा. हॅलो हा बोल ग. नाही ना तो कुठं आलाय डॉक्टर अजून. तू माझ्या ना हातात गाऊ दे. त्याच्या तोंडालाच काळ फासते. नाही तर काय असला कसला डॉक्टर असतो का. मग तुझं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. मोती तसाच ठेवला आणि बिंदू काढलाय त्यातला. असा डेंजर डॉक्टर आहे ना तो. ऐका ना. गेले आता मी एकटीच राहील. आता माझाच पहिला नंबर. आयदा जवळजवळ सकाळपासून 4 जणांनी 4 पेशंटनी अपॉइंटमेंट घेतलेली कोणच आलेलं नाही. पांडवटबाई हा तुम्ही होय. एकट्याच वय. मग आल्यापासून कुणीच नाही तर मीच आहे एकटी तेवढी. बर मला सांगा तुम्ही आज कशा काय इकडं. हळू. नाही काय आहे, माझी पोरगी आहे ना सल्लू. हा. त्या सल्लूच्या पोरीला झाली पोरगी. तो निरोप घेऊन मी इथं आलतो. अरे वा 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 अभिनंदन. असू द्या. पण सलू कोण. ती तुम्हासनी नाही माहिती. तुम्ही नाही ओळखत तिला. नाही काय. सुल्लू माझी आत्ते बहीण. तिच्या पुरीला पोरगी झाली. तो निरोप द्यायचा होता म्हणून आलती.
मग मी ओळखत नाही तर मला कशाला निरोप सांगताय तुम्ही? तसं नाही, तुम्हाला नाही. मग? तो माझा आतेभाव आहे ना राजू गोरे, तो तुमच्या दवाखाना सोडून 4 गल्ली पुढे राहतो. म्हणजे तेव घरी येईपर्यंत टाइमपास करायला तुम्ही माझ्याकडे आलाय वय? काय करू, तिथं गेली तर कुलूप होतं दाराला, म्हणून इथं आली. पण मला सांगा नेमका आलाय कशाला तुम्ही? तो गॉगल काय घातलाय काळा? कुणी? तुम्ही. अरे हो, डोळ्यात पाखरू शिरलं, तेच काढून दुसऱ्या डॉक्टर कडनं आलोय आता. तुम्हाला नाही येत वय? कुठं आपल्याला दिसत नाही ना पाखरू. ते पण बरोबर. तुम्ही कशाला आलाय म्हणला? अहो मला ना हल्ली नीट बघवतच नाही. कोणाचं? नाही म्हणजे मला हल्ली नीट दिसतच नाही असं म्हणायचं. दिसत नाही म्हणा की. असं कसं दिसत नाही? गेल्या महिन्यात तुम्ही आला होता, चष्मा घेऊन गेला माझ्याकडे दिसत नाही म्हणून. हो. कुठं आहे चष्मा? हा काय घातलाय ना, हा काय चष्मा? घातलाय काय? हो. मग दिसत अहो काय पालवट राज्य आई, नुसतीच प्रेम आहे. काचा कुठं आहे त्या? मीच काढल्या त्या. का? अहो चहा पिताना वाफ जमा होती त्याच्यावर. अहो एकदा काय झालं माहितीये का, चष्म्यावर वाफ जमा झाली. नातवाची पप्पी घ्यायला गेली तर मी टीव्हीचीच पप्पी घेतली. टीव्हीचीच घेतली ना, मग जाऊ दे तिकडे. हा, काय जाऊ दे, माहितीये का अण्णा नाईक होता टीव्हीवर. घरच्यांचा किती गैरसमज झाला माहितीये का तुम्हाला? मग मला तर तो नातू शेवंत आजीच म्हणतो. पर ते जाऊ तिकडे, पण तुम्ही चष्मा काढून चहा प्याचा ना. हा, असं कसं? सुनेने किती चहा दिलाय हे कळायला नको का? मग काय करायचं? चष्मा घालायचा, चहा किती आहे बघायचा, परत चष्मा काढायचा आणि परत प्यायचा. खरं तर ना डॉक्टर, मला चष्मा नकोच आहे. आणि मास्क लावून असे कान एवढे असे पुढे आलेत ना, तुम्हाला सांगते तिकडे कोपऱ्यात कुणी बोलत असेल ना, बारीकसं पण बोलत असेल, ते सुद्धा ऐकायला येऊ लागले मला. ते तर आधी पण येत होतच की. वय ते तर खरं आहे. मला लेन्स बसून द्या ना तुम्ही. नाही. का? लेन्सच्या नादाला तुम्ही अजिबात लागू नका पानवट आजी. अरे मी लग्न करायला सांगत नाही, लेन्स बसून द्यायला सांगते. एक परी तुम्ही लगीन करा, पण त्या लेन्सच्या भानगडीत पडू नका. लगीन होईल माझं. लेन्सच्या भानगडीत पडू नका. लेन्स बसवायचा खर्च पण लय असतो. आजी म्हणतो का पैशाचं बोलतोय सोय? घरात चून विचारत नाही, पोरगा बायकोच्या धाकात रुपया देत नाही. मिश्री पण मी इकडं तिकडं मागून लावती माहिती का? ठीक आहे, चला आपण डोळं तपासूया. काय चालतंय काय कळतच नाही. या निवांत बसा. हा, डोळं तपासूया आपण. इथं मान ठेवा, ह्याच्यातनं बघा. नाही नको का? इथं मान ठेवल्यावर तुम्ही वरून पत्रा सोडाल, मग डायरेक्ट 2 तुकडे. मी काय इथं जादूचा प्रयोग करतोय का? डोळं तपासायचं आहे तिला. मग ठेवा, बोलू नका हो तुम्ही. येतंय ना ऐकायला, किती ओरडताय तुम्ही? डोळे गेलेत, कान पण जायचे अशा. बघा त्याच्यातनं. बाहुबली पिक्चर लावा ना. तुम्ही काय पिक्चर बघायला आलाय का इथं? ही मशीन आहे, मशीन. डोळा तपासायची मशीन आहे. आपलं काहीतरी बघायचं, ठेवा तोंड इथं. हा, झालं. वा. टेन्शन घेऊ नका. हा, काय सुद्धा मोठा प्रॉब्लेम नाही. नाही असं कसं काय मोठा प्रॉब्लेम नाही? तुम्हाला कळतं का मला? नाही मोठा प्रॉब्लेम म्हण. ही मशीन बरोबर नाही, तुम्ही नीट तपासा ना. ठीक आहे, तुम्ही काम करा. ह्याच लय वांदेत, माझं काय करणार आहे? बडा ताट बसा जरा. हळू. हे घ्या. चहा द्या ना, नुसतं बिस्किट काय द्या? बिस्किट काय होते? ते काच आहेत. हा काय? ते चष्मा काढा. हे घाला.
हा हा आता ह्याच्यात ऐक नाही मी एक एक काचा घालतो हा तुम्ही ओळखायचं काय काय आहे ती हा ओळखा बर मला वाचता येत नाही. मला माहित होत तुम्हाला वाचता येत नाही ते सगळी आयडिया आहे आपल्याकडं हा 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 फक्त त्याच्यातनं चित्राकडे बघायचं आणि सांगायचं. बघा दिसतंय काय मी नाही सांगणार. चित्रच आणि मला वाकडे. अहो काय बोलताय काय तुम्ही चित्रा माझी सून तिच्याबद्दल बोलते मी. तुम्हाला माहिती का परवा काय केलं तिनं? काय परवा तो चुरीला धार करणारा आमच्याकडे आला होता. मला म्हणली सासूबाई बडबड करून तुमच्या जिभेची धार कमी झाली असेल, तुम्ही धार करून घेता का असं बोलती मला. एकदम डांबी सही सून माझी. बघा तुम्ही रडू नका आजे. तुमच्या चित्राचा आणि ह्या चित्राचा काय सुद्धा संबंध नाही. हा हा फक्त त्यातलं बघायचं पुढचं चित्र ओळखायचं एवढं सोपं आहे होती. हा आता मला कुठं कळतंय हो. बघा हा बघा सांगा काय दिसतंय. नाही नाही मी सांगणारच नाही तर. दिसत नाही काय तुम्हाला नाही दिसतंय पण मी नाही सांगायचं. साधी चिमणी दिसत नाही काय तुम्हाला असं नाही. यांचं नाव कसं घेऊ मी? चिमण. म्हणजे मी नाही या आमचे त्यांचं नाव चिमण होतं म्हणून म्हटलं मी नाही सांगणार. अच्छा म्हणजे तुम्हाला चिमण दिसतोय. नाही दिसत. हा? वर्ष झालं ते गेले. आता तुम्ही फालतू बडबडत बसू नका हो. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. गेल्या महिन्यात तुम्ही आला डोळ्यातलं पाणी येतंय म्हणून चांगलं 7-8-10 माझ्याकडनं ड्रॉप डोळ्यात घालायची घेऊन गेला. त्याचा अजून पैसे दिले नाहीत तुम्ही. असं कुठं असतंय काय? कसं थांबल डोळ्यातलं पाणी? जाच किती आहे मला. सून माझ्याशी नीट वागत नाही, पोरगा माझ्याशी नीट बोलत नाही. महिना झाला ब्युटी पार्लरला गेले नाही मी. 2 दिवस झाले मोबाईलचा डेटा संपलाय. सिरियली बघून बघून टाइमपास तरी किती करावा या म्हातारीत. काय सांगू आता. हो, आजी आजी हे बघा तुम्ही रडू नकावं. असं क्लिनिक मध्ये रडायचं नसतं. हे बघा तुम्हाला काय पाहिजे का नाही ती मला सांगा. तुम्ही घेऊन जावा पण रडू नका. तुम्ही जावा इथनं. ठीक आहे 10-12 चष्मे द्या मला. 10-12 एवढा चष्मा ज्यांना बघावं ते बदलले. मग चष्मा बदलला तर काय बी घेतलं. घरात मला किंमत नाही. घरात लय हाल चालू आहेत माझे. ठीक आहे बस बस तुम्हाला चष्मा पाहिजेत ना. हे सगळं चष्मा घेऊन जावा. ही घ्या. हे सगळं चष्मा घेऊन जावा. वटा पण करून घेऊन घ्यावा तुम्ही. ही घ्या सगळं घ्या. ही पण चष्मा सगळं घेऊन जावा. रोज एक नवीन रंगाची साडी घ्यायची नेसायची आणि त्याच्यावर मॅचिंग चष्मा घालायचा. पण जावा इथनं तुम्ही. ऐका ना डॉक्टर मला ते बॉक्स त्याचे आणि मलमल कपडे पण द्या ना ते चष्मा पुसायला. घेऊन जावा. सगळं घेऊन जावा इथनं. ही बॉक्स पण घेऊन जावा. ही घ्या ह्याचा कपडा पुसायला कपडा नाही घेऊन जावा. ही घेऊन जावा. अजून सगळं घेऊन जावा. ही मशीन घेऊन जावा. सगळं घेऊन जावा पण जावा इथनं तुम्ही. जाते जाते. हॅलो अरे 10 चष्मे मिळाले. आता किती चष्मे झाले एकूण? 1200. वा वा वा. म्हणजे अजून 300 मिळाले ना मग दुकान सुरू करता येईल आपल्याला. वा ठेवून. हा टाटा साहेब तुम्ही क्लिनिकला कधी जाणार आहात? नाही म्हणजे डोळे दाखवायला यायचं होतं म्हणून. तर आता पुन्हा एकदा मी येणार आहे विश्वास नांगरे पाटील सर आपल्याकडे. सर तुम्ही या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा लेखन करताय. तुमचं एक पुस्तक तर सगळ्यांना माहितीच आहे. आता आणखीन एक पुस्तक तुम्ही सगळ्यांच्या समोर आणताय त्याबद्दल काय सांगा? खरं तर पहिलं पुस्तक जे माझं होतं मन में है विश्वास, खूप त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. तो माझा 23 वर्षापर्यंत जो अभ्यासाचा पिरियड, 23व्या वर्षी माझी IPS मध्ये निवड झाली त्यावेळेपर्यंतचा पिरियड होता. पण जसं कुंभार मातीला आकार देतो तसं त्या पोलादी फ्रेममध्ये, स्टील फ्रेममध्ये एका ग्रामीण युवकाचं अधिकाऱ्यामध्ये कसं रूपांतर झालं,
म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान ज्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या त्याचा मला आयुष्यभरात कसा म्हणजे आता हे फिटनेस ट्रेनिंग मध्ये इम्बाईब झालेल्या गोष्टी आहेत त्या काही केल्या निघतच नाहीयेत. त्यातल्या सवयी आणि नंतर मी आयुष्यात त्याचा कसा उपयोग केला याबद्दल ते पुस्तक आहे. सर नाव काय पुस्तकाचं? कर हर मैदान फतेह. मग आपण त्याची झलक सगळ्यांना दाखवूया. हो, घेऊन या प्लीज. वा 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 वा. थँक्यू. वा वा वा. तर त्यातलं सर आम्हाला काहीतरी आज ऐकवा म्हणजे वाचून दाखवा अशी आम्हाला विनंती आहे. एखादा प्रसंग छानसा. खरं तर मी जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगितला एका आजीबाईनं मला शिकवलेला तो गावभेट म्हणजे मसुरीला ज्या वेळेला ट्रेनिंग असतं लबासनामध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमीमध्ये त्यावेळेला आम्हाला 8 दिवसासाठी गावात एका पाठवलं तर मला शहाजहानपूर गावात पाठवलेलं होतं. आमची टीम चमू असतो. तर त्या गावात गेल्यानंतर मला जो अनुभव आला त्यानं मला जी दृष्टी दिली त्याच्याबद्दल हा प्रसंग आहे. गावभेट उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात आम्हाला पाठवण्यात आलं होतं. त्या गावातील सामाजिक आणि आर्थिक संरचना अभ्यासणे व सद्यस्थितीतील प्रशासकीय यंत्रणा ग्रामीण व्यवस्थेच्या विकासाची किती पूरक आहे हे पाहणे हे आमच्या चमूसमोरचे लक्ष होते. शाळेच्या इमारतीत आमची राहायची सोय केली होती. सकाळी सहज रपेट मारायला निघालो तर पाऊस सुरू झाला. एका खोपटीच्या उसरीला उघडी व्हायची वाट पाहत होतो तेवढ्यात एका वृद्ध स्त्रीने आवाज दिला, तनिक जरा अंदर तो आओ बिटुआ. मी विस्मयाने तिच्याकडे पाहिलं. ती अंगणातले ओले कपडे गोळा करून आतल्या दोरीवर सुकवत होती. मी उत्तरलो, रहने तो चाची, बारिश रुक जाएगी. पण ती पिच्छा सोडायला तयार नव्हती. तुम भीग गए हो बेटा, थोडी गरम चाय पी के जाना, अच्छा लगेगा. तिला उगाच त्रास नको म्हणून मी पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला पण तिच्या एका वाक्याने मी हादरलो. अरे बेटा, तुम्हारे लिए नहीं मेरे लिए तनिक अंदर आओ, न जाने कौन से रूप में सुबह सुबह भगवान जी आंगन में आ सकते हैं. बाद में ऐसा न बोले की मैंने उन्हें पहचाना नाही. केवढी ईश्वरावरची श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारा सेवाभाव आणि भक्ती. या आजीचा एवढा आग्रह मी टाळू शकलो नाही. मी तिच्या छोट्याशा झोपडीवजा घरात एका मोडक्या चारपाईवर बसून चुलीवर बसवलेला गुळाचा चहा मिटक्या मारत पिलो. जातेवेळी मी तिला गावाकडचा माझा पत्ता आणि फोन नंबर दिला. 4-1 वर्षांनी ज्यावेळी मी लातूरचा एसपी होतो त्यावेळेला अचानक मला गावाकडच्या पत्त्यावर त्या वृद्ध मातेचे पत्र आले. तिचा नातू नवी मुंबईत कामाला होता. त्याला 2 वर्षाचा पगार न देता कामावरून अन्यायपूर्वक काढून टाकले होते. मी माहिती काढली. त्या नातवाची तक्रार खरी होती. मी त्याला पोलीस ठाण्यात अर्ज करायला सांगितले आणि मग काय बऱ्या बोलाने त्याला त्याचा पगार आणि गेलेली नोकरी सुद्धा मिळाली. तिचा नातू माझ्या संपर्कात राहिला आणि माझी ज्यावेळेला मुंबईला पोस्टिंग झाली त्यावेळेला तो त्याच्या थकलेल्या आजीला घेऊन मला भेटायला आला. त्यावेळी ती आजी बोलली, मैंने कहा था ना बेटा, भगवान कौन से रूप में आ जाएंगे क्या पता. तुम मेरे लिए भगवान ही बनकर आए और मेरे बुढ़ापे का सहारा बने. त्यावेळेपासून खुणगाट बांधली की माझ्या कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती ही माझा ईश्वर आहे. मग काम करणे सोपं होऊन गेले. ईश्वराची सेवा आणि व्यावसायिक काम यात फरकच राहिला नाही. गावभेटीच्या कार्यक्रमातून इतर काय शिकलो ते माहित नाही पण त्या आजीकडून जीवनाकडे पाहण्याचा प्रचंड आशावाद आणि मानवतावादाची मूळ शिकवण मात्र घेऊन असा प्रसंग आहे. आणि काही मग म्हणजे हिच्या पाहण्याचा प्रसंग नाही पण एक परवानगी असेल तर हा एक हो प्लीज सर वाचा ना प्लीज. म्हणजे मसुरीचं 4 महिन्याचं ट्रेनिंग झालं. गावाकडे आलो तर स्थळ बघून वडिलांनी चॉकआउट करून ठेवलेली होती. तर तात्या वडिलांना म्हणायचं. तात्यांनी संभावित 4-5 स्थळांची माहिती घेऊन ठेवली होती. साधारणपणे या 10 दिवसात 4-5 मुली पाहून एक स्थळ ठरवायचे आणि सुपारी फोडण्याचा मुहूर्त साधायचा असा बेत होता. माझे आत्तेभाऊ तानाजी जाधव या स्थळांच्या पडताळणीचे काम करायचे. तानाजी अण्णा आमच्या भागातले मोठे कंत्राटदार त्यामुळे त्यांची कमांडर जीप आमच्या दिमतीला तयार असायची. सर्वानुमते पहिल्यांदा कोल्हापूरचे स्थळ पाहायला जायचा बेत केला. सकाळी एका साखर कारखानदाराची लेक पाहायची आणि सायंकाळी एका कार्यकारी अभियंत्याची मुलगी पाहण्याची तयारी होती. मी गावातले काही मित्र सोबत घेतले होते. त्यावेळेला फॅशन असणारा नाना स्टाईलचा पठाणी पोशाख घातला. पोलीस अधिकारी झालो होतो म्हणून पीळ बसतील अशा मिशा वाढवल्या होत्या. मिशांना तलवारीसारखा शेप राहावा आणि पीळ खाली येऊ नये म्हणून तूप लावून पीळ दिला. मसुरीवर येताना आणलेला टिपिकल पोलीस स्टाईलचा गॉगल चढवला. मुलगी पाहायला जाणार म्हणून आईने तिच्या जवळची 2 तोळ्यांची सोन्याची चेन घालायला दिली. पावलागणी कराकरा वाजणारी कोल्हापुरी पायतान पायात घातली. शरीरेष्टी कृश त्यात असा पेहराव त्यामुळे मी बऱ्यापैकी गावगुंड दिसत होतो. कोल्हापूरच्या लोकांवर असंच इम्प्रेशन मारायचे असे माझे गावाकडची सोबती सांगत होते. घरात आम्ही येणार असल्याची कल्पनाच नव्हती. घरातील काम करणाऱ्या मावशीने आम्हाला सांगितले आमच्याकडे कोणी पाहुणे पुणे येणार नाहीत तरी अण्णा मिळाले. अहो आमच्या साहेबांसाठी हे स्थळ पाहायला आम्ही आलो आहोत. तर ती छपाक मावशी म्हणाली, कुठला बरं तुमचा यातला साहेब. मी ऐकून
मी हे ऐकून ओशाळलो होतो. कोणत्या अँगलनं मी साहेबासारखा दिसत नव्हतो. मला पाहून मावशीने नाक मुरडले आणि म्हणाली, अहो तुम्ही कसले साहेब, सांच्याला आमच्या ताईसाहेबांना बघायला कलेक्टर साहेब येणार आहेत. अहो सगळी घरात झोपलेत, तुम्ही माझं डोसकं का खाताय? साहेब घरात नाही, तुम्ही साहेब असताना या बरं. आता मात्र आम्ही भलते खलजील जातो. तेवढ्यात ते साहेब आले. मग अहो अण्णासाहेब म्हणजे ते गाडी घेऊन आले, त्यांनी आम्हाला ओळखलं. मग ते दरदावले, अहो अण्णासाहेब तुम्ही सायंकाळी येणार होता, सॉरी ग माझ्या फार्म हाऊस गेलो होतो वगैरे वगैरे. मग ती मुलगी जी आली ना, तिनं मला खूप कॉम्प्लेक्स दिला. म्हणजे ती एकदम मी तिला नंतर मग आम्हाला वरती बोलायला खाजगीत पाठवतात ना, तसं मग ते थोडे तिची नजर चुकून मिशीला थोडा मेळ मांडण्याचा प्रयत्न केला मी. तिनं स्पष्टपणे समोर, काही पुरुष हे विनाकारण आपल्या पिळदार मिशा आणि करा वाजणाऱ्या कोल्हापुरी चपला घालून मर्दुमकीचा आव आणतात. असं नाही वाटत का तुम्हाला? आम्ही मुली बाहेरून नाजूक दिसत असलो तर शरीराने मनानं खंबीर आणि कणखर असू शकतो वगैरे वगैरे. माझा तिनं बराचसा पाडलं. असे काही प्रसंग. येस, आता येणार आहे या गोड जोडीकडे. डोळ्यांचे डॉक्टर आहात. खर तर खूप सिरियस पेशंट पण आपल्याला भेटत असतात, पण काही पेशंट असे असतात जे लक्षात राहतात. एखादा छान प्रसंग ज्यांना बघायला मिळाल्यानंतर एक वेगळा आनंद असतो की मला पहिल्यांदा बघायला मिळालं हे जग. एखादा नाही, प्रसंग. असे माझ्या ह्याच्यातली खूप अनुभव आहेत, पण त्याच्यापैकी जे असे मला अनुभव आहेत की मी नंदुरबारला एक आजी आल्या होत्या, आदिवासी, 65 वर्षाच्या होत्या. 4 वर्षाची असताना त्याची नजर गेली होती. आणि मग 65 वर्षानंतर सर्व डॉक्टरनी पाहिलं, दिसणार नाही, कसं दिसेल. पण त्यांना सांगितलं की नवीन डॉक्टर मुंबईचे चांगले डॉक्टर आहेत. त्या आल्या माझ्याकडे. मी त्यांना पाहिलं, मला असं वाटलं की हे थोडंसं चुकलेलं निदान आहे. मला तुम्ही आंधळ्याच आहेत असे? नाही म्हणे, जन्म माझा आंधळ्यात गेला, पण लोकांनी सांगितलं तुझ्या हातात बरंच काही देवपणा आहे, तर बघ ना एकदा. मी पाहिलं तिला, म्हणलं बघूया ऑपरेशन करून. नाही दिसणार म्हणे, तू कर माझं फक्त ऑपरेशन. हा जो विश्वास होता त्यांचा. तर मग मी म्हणालो ठीक आहे. मग आम्ही केलं नंदुरबार, मग तिचं ऑपरेशन झालं आणि झाल्यानंतर तिला दिसायला लागलं. वा. तेव्हा ती काय म्हटली नाही मला. ती फार खुश झाली, घरी गेली. 65 वर्षानंतर नातू पाहिला. थोडे दिवसानंतर मला एक पत्र आलं आणि त्याच्यात तिने लिहिलं होतं की तू दिलेल्या डोळ्याने मी दिवाळीचा दिवा 65 वर्षांनी पाहिला. मला जो आनंद झाला की 65 वर्षांनी ही मुलगी पाहू शकते. मी आणखी एक प्रसंग असं सांगतो की मी पाथर्डीला सर्जरी करायला गेलो. तिथे एका स्टाफ नर्सनी एका पेशंटला घेऊन आल्या. ती आई होती, तिला 8 वर्षाचा मुलगा होता. ती म्हणे मला 5 मिनिटं दिसलं पाहिजे. हो. का? माझं बाळ कसं दिसतंय मला बघायचं. कारण तिचं काय झालं होतं की ती बाळ पोटात राहिल्यानंतर आंधळेपणा येतो. तो आल्यानंतर नवऱ्याने सोडून दिलं, पण तिने बाळ ते पोचलं आणि मग कधी कधी ते पडदे मागे बसतात. पण आता ते तपासताना काय झालं की पहिले बी स्कॅन केलं होतं, पडदा सुटला होता. बरं, आमच्याकडे पाथर्डीला बी स्कॅन नाही. मी तपासणी वगैरे केली, म्हणलं करून बघतो बाई, काय होईल ते होईल. आणि तिचं ऑपरेशन केलं. दुसऱ्या दिवशी तिला दृष्टी आली आणि आम्ही पाहिलं, जेव्हा तिला दिसायला लागलं तेव्हा उठून पळत त्या मुलाकडे गेली. पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आम्ही ते डोळ्यात पुसले तिचे. आणि 8 वर्षानंतर आपली आई आपल्या बाळाला कसं पाहते की आम्ही त्याच्याकडे पाहत होतो की तिला दृष्टी आली होती ती बाळाला बघत होती. तर असे खूप असे प्रसंग आहेत की ज्याने आम्ही लोकांना दृष्टी देऊ शकतो. क्या बात है. वा 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 वा. कमाल. आता येणार आहे अरविंद जगताप यांच्याकडे. अरविंद सर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. पत्र ही गोष्ट खर तर या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा नव्या पिढीला कळाली. जुन्या पिढीला ती माहिती होतीच. यानंतर माणसं पत्र लिहायला लागली, निर्विवाद, की चला मेल आहे, सगळीकडे नेट आहे. पण अनेक मुलं अशी आहेत जे आपल्या आई वडिलांना पत्र लिहितात. आम्हाला लिहायचंय, आम्हाला त्या पोस्टाच्या पेटीत टाकायचं. ती एक गंमत आहे, ती एक जादू आहे, ती अनुभवायची आहे. त्यातला तो लाईव्हनेस अनुभवायचा आहे. आणि त्यानंतर आता तुमचं तिकीट आलं, तुमच्या नावानं तुमचं चित्र असलेलं. कसं वाटतंय? ती पुणे पोस्टाचं ग्रामीण विभागाने तिथल्या घुमारे सर म्हणत त्यांनी की काहीतरी तुम्ही पोस्टासाठी एवढं तुमच्या कार्यक्रमातून होतं, सागर कारंडे पत्र वाचतो, गावायुद्धामुळे ती पेटी आम्ही तिथे आणि पोस्टमन पुन्हा दिसायला लागला. तर त्यांना तो खूप अभिमान होता आणि त्याचं काहीतरी आम्ही एक सन्मान करावा म्हणून ते स्पेशल सिरीज त्यांनी एक छोटी काढली की
टपाल तिकीट काढलं माय स्टॅम्प योजनेत. पण त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटली की एक पत्र ही खूप लहानपणीची गोष्ट होती. म्हणजे ते तारेत आम्ही खोचून बिचून ठेवायचो आलेली पत्र, आणि प्रत्येकाच्या घरात ती तार असायची पत्र खोचून ठेवायला. तर त्यात काय व्हायचं की गावाकडची किंवा शेतकरी माणसं बरं प्रॅक्टिकल, म्हणजे जेवढं कामाचं आहे तेवढंच मेसेज, यंदा पाऊस झाला, विहिरीला पाणी आहे, आंबे लागलेत, एवढंच मेसेज, आणि खरंय नमस्कार विमस्कार झालं. तर ते उरलेल्या पत्रात मी काय करायचो, मी तिथं लिहायचो पत्र, अच्छा, आणि ती पुन्हा पेटीत टाकायचो. तर तो पोस्टमन वैतागायचं की पुन्हा ती आमच्याच पत्त्यावर येणार ना. त्याला इतकं राग यायचं, ही कशासाठी अक्षराहून कळायचं की हा हे अरविंदाचं काम असेल. त्याच्यामुळे मी खूप शिव्या खाल्लेल्या आहेत. पण निलेश साबळेमुळे मी त्या पत्रामुळे जरा कौतुक पण होतंय. तर हा प्रवास मला जरा इंटरेस्टिंग वाटतो की जरा काहीतरी बरं घडतंय आपण पत्र लिहिण्यामुळे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जसं आपण परवा ऊसतोड कामगारांचं पत्र लिहिलं होतं, तर त्यानंतर पुण्यातल्या एका माणसाने जवळपास 1000 कामगारांना महिनाभर रेशन ते तर मला ते जास्त महत्वाचं वाटतं पत्राचं, ज्या पद्धतीने या व्यासपीठावरून ते पोहोचतंय. खूप पोहोचलं. त्यानंतर तुम्हाला अनेक राजकीय व्यक्तींच्या पण प्रतिक्रिया आल्या, काही पत्र त्यांनी लिहिली तुम्हाला. म्हणजे मला असं वाटतं की हे यश आहे त्यांच्या लेखणीचं, अर्थात निर्विवाद हे माध्यम आहे फक्त, पण ते इतकं छान तुम्ही लिहिता त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतंय. तर आता पुन्हा एकदा मी येतोय डिसले सरांकडे. अनेकांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यासाठी आपण हे इथे अधोरेखित करावं असं मला वाटतं की इतकं मोठं बक्षीस मिळालं, हा फक्त ही नाण्याची एक बाजू आहे. मी तुला अशी विनंती करतो की त्यांना असं विचार की त्यांनी त्या बक्षिसाचं काय केलं, कारण ही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण मोठा प्राइज मनी आहे, 2000, 5000, 10,000, 15,000चा प्राइज मनी नाहीये. सर किती आहे प्राइज मनी? हा $1 million पुरस्कार आहे. भारतीय चलनामध्ये अराउंड 7 करोड रुपये, 7 कोटी रुपये. 7 करोड रुपयाचा पुरस्कार आहे. आणि आता डॉक्टर प्लीज सरांना विचार की त्या पुरस्काराचं त्यांनी केलं काय? मला जे $1 million प्राइज मिळाले त्यातला निम्मा भाग जो आहे, निम्मा वाटा, हा मी जे टॉप 10 फायनलिस्ट होते या अवॉर्डसाठीचे, त्या उरलेल्या 9 लोकांसोबत मी तो शेअर केलाय. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. अर्थात मला असं वाटतं की हे शेअरिंग इज अल्टिमेटली ग्रोईंग. आपण एकमेकांशी आनंद शेअर करतो, दुःख शेअर करतो, तो पैसे शेअर करायला काही अडचणच नाही ना. असं बोलणारी माणसं कमी आहे सर, आणि असं वाटणारी कमी की पैसे शेअर करायला काय अडचण आहे. खरंय, हे बोलणं आणि तेवढी मोठी रक्कम शेअर करणं हेच खूप मोठं. थँक्यू. व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरीज. आणि आय थिंक काय ब्रिलियंट आठवडा निवडलाय आपण की या स्टोरीज आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आणतोय. नॉर्मली शिक्षक 26 जानेवारीला पाहुणे शोधत असतात. हा शिक्षक असा की जो हवायुद्धामध्ये पाहुणा वा. तर आता जाण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट जी नेहमी या ठिकाणी घडते, आणि आज अरविंद सर आलेत म्हटल्यानंतर तर ती घडलीच पाहिजे. एक पोस्टमन काका येतात, तर एक छानसं पत्र ते घेऊन आलेले आहेत. बघूयात ते कोणी कोणासाठी लिहिलं. या पोस्टमन काका या. दिसले सर, हे आजचं पत्र तुमच्यासाठी आहे. अरे वा. एका विद्यार्थ्याने लिहिले, मी वाचून दाखवतो तुम्हाला. चालेल. प्रिय दिसले सर, पत्रास कारण की शिक्षणासाठी तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला जागतिक पुरस्कार मिळाला. मनापासून अभिनंदन सर. मी एक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढे वाद, एवढा भ्रष्टाचार असूनही आपला देश कशाच्या बळावर टिकून आहे असा प्रश्न लोकांना पडतो. त्याचं उत्तर आहे तुमच्यासारखे प्रामाणिक शिक्षक. मुलं खिचडीसाठी नाही, तुमच्यासारख्या शिक्षकासाठी शाळेत येतात. आता मला तुम्हाला वेगळंच सांगायचंय. खरं सांगायचं तर मी माझ्या भविष्याचा विचारच करत नाहीये. मी विचार करतोय माझ्या वडिलांच्या भविष्याचा. खरंच सर, माझे वडील खूप चांगले आहेत, पण लहानपणापासून मी कधी त्यांना हसताना बघितलंच नाही हो. दारूला कधी न शिवलेले माझे वडील काही वर्षांपासून धाब्यावर वेटर म्हणून काम करतायत. माझे वडील
MA BEd झाले तो, PhD केली त्यांनी. गावात त्यांना आता सगळे डॉक्टर म्हणून चिडवतात. धाब्यावर ओळखीचे लोक गमतीने डॉक्टर औषध आणा लवकर असं म्हणतात. हो गुरुजी, आम्हाला शाळेत शिकवतात की कोणतंच काम वाईट नसतं, पण जेव्हा PhD करून पण तुम्हाला धाब्यावर वेटरचं काम करावं लागतं ना, तेव्हा वाईट वाटतं. मी रोज माझ्या वडिलांच्या डोळ्यात ते दुःख बघतो. पिणाऱ्या माणसापेक्षा वडिलांचे डोळे लाल होतात. माझा काका पण DEd करून घरीच बसलाय. वडिलांच्या BEd साठी आणि काकाच्या DEd साठी आजोबांनी शेती विकली. आजीने सोनं गहाण ठेवलं. आता माझ्या काकाला कोणी पोरगीच देत नाही. माझ्या वडिलांनी पण खूप पत्र लिहिली आहेत. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना, पण काही फरक पडला नाही. शिक्षक भरती झालीच नाही. पण मला वाईट कशाचं वाटतं सांगू? अजून पण माझे वडील एका विना अनुदानित कॉलेजमध्ये शिकवतात. आमच्या वर्गातली काही पोरं शाळेत जेवढ्या पैशाचे चॉकलेट खातात ना, तेवढे पैसे पण माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारात पण मिळत नाहीत. गुरुजी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कॉलेजमध्ये माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकलेली पोरं कमवायला लागलेत. धाब्यावर खायला प्यायला येतात. त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्व्हिस देतात. वर्गात नीट शिकत नाही म्हणून माझ्या वडिलांनी शिक्षा केलेली पोरं एका बैठकीत 1000 रुपये बिल करतात. कधी कधी मला वाटतं ती पोरं माझ्या वडिलांनाच एवढं शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करतील. गुरुजी, शिक्षणाचा पश्चाताप वाटायची वेळ कुणावर येऊ नये. पण आजोबा म्हणतात की कुत्र्याच्या छत्र्यांसारखे BEd आणि DEd ची कॉलेज निघाली होती. ज्यांनी हाताला काम द्यायला पाहिजे त्यांनी लाखो पोरं बेरोजगार करून टाकली. लाखो रुपये डोनेशन घेऊन आज त्यातले बरेच कॉलेज गायब झाले. पण DEd आणि BEd झालेल्या लोकांनी काय करायचं? वशिला नसल्यामुळे प्राध्यापक व्हायचं स्वप्न बघणारी पोरं शिपायाच्या पदासाठी आता अर्ज करायला लागलेत. मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो, मला नापास करा. शपथ, मला माझा प्राध्यापक बाप बेरोजगार होऊन घरात बसलेला असताना बाकीच्या शिक्षकांनी कितीही चांगलं शिकवलं ना तरी पटणार नाही हो. आणि शिकून गुरुजी, तुम्ही आपल्या शिक्षकांचं नाव जगात मोठं केलं, पण अजून खूप शिक्षक, प्राध्यापक गुणवत्ता असूनही फक्त संधी नाही म्हणून बेरोजगार आहेत. तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं. कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न कसे सुटतील? गुरुजी, तुम्ही शिक्षणासाठी QR कोड बनवलात ना, आता नोकरीपासून वंचित शिक्षकांसाठी एखादा कोड बनवा. हे कोड तुमच्या कोडमुळे सुटू द्यात. आता चूकबुल द्यावी घ्यावी. तुमचाच एक विद्यार्थी. खरं एक वेगळं पत्र तुम्ही आज घेऊन आलात आणि खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. दिसले सरांच्या समोर, त्यांनाच मला विचारायचं, काय सांगाल तुम्ही? शिक्षकांची संख्या आहे, शिक्षक तितक्या संख्येनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण त्यांना आपण तितकंसं पुरेसं वेतन देऊ शकत नाहीयेत.
पण मला त्या शिक्षकांनाही एक गोष्ट सांगायची आहे, कारण तुम्ही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख केला की त्यांना ती संधी मिळत नाहीये, शिक्षण आहे पण ती संधी मिळत नाहीये. जगामध्ये इंटरनेटच्या या शोधामुळे अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मला पर्सनली वाटतं की द वर्ल्ड इज माय क्लासरूम. तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये असे काही काल सुसंगत स्किल डेव्हलप करा. तुमच्याकडे टीचिंगचं स्किल आहेच. तुम्ही तुमच्या घरी बसून इतरही देशातल्या मुलांना, इतरही देशातल्या शाळांमधले शिक्षक होऊ शकता. असं नाहीये की स्वतःला भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या एखाद्या शाळेपुरतं स्वतःला मर्यादित ठेवायचं आहे. आणि तुमच्या पत्रातला एक फार महत्त्वाचा मुद्दा जो मला पर्सनली खूप म्हणजे हर्ट झाला तो, की तो विद्यार्थी तो म्हणतोय की मला नापास करा. ही एक आर्त हाक आहे आणि एक कटू वास्तव आहे की या शिक्षकांनी 10, 12 वर्ष, 15 वर्ष विना वेतन सेवा केलेली आहे. तर त्याचं कुठंतरी आता एक चीज झालं पाहिजे. आपल्याला या प्रश्नामध्ये काहीतरी ठोस पावलं उचलावे लागतील, हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं होतं. वा वा वा. आणि धन्यवाद काका, तुम्ही आलात त्यामुळे छान पत्र आम्हाला आज ऐकायला मिळालं. थँक्यू. आणि जोरदार टाळ्या अरविंद सरांसाठी ज्यांनी हे पत्र लिहिलं होतं. अर्थात प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत, आपल्या लाडक्या डॉक्टर तात्याराव लहाने सर यांच्याकडून. डॉक्टर, मला तुम्ही सांगा की तुमच्या यशाचं रहस्य काय असं तुम्हाला वाटतं? हा जन्म माझ्या आईने दिला, म्हणून माझ्या यशाचं रहस्य जातं दुसऱ्या जन्मामध्ये माझ्या आईला. माझी पत्नी सुलोचना, जी एका फार मोठ्या माणसाची, आमदाराची मुलगी आहे, पण गेल्या 25 वर्षात तिने मला कधीच विचारलं नाही तर कुठे चालला. माझ्याबरोबर काम करणारी माझी जी 67 लोकांची टीम आहे. आणि दुसरे म्हणजे या महाराष्ट्रातल्या 50 लाख लोकांनी ज्यांनी डोळे माझ्याकडून तपासून घेतले, त्यांचा विश्वास. क्या बात. या सगळ्यांच्यामुळं मला हे करणं शक्य झालं. वा 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 वा. धन्यवाद सर. तुमच्या या यशाचा सुगंध सर्वत्र असाच दरवळत राहो. डेन्व्हर प्रमाणे डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचिव्हर्स साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर, द सेंट ऑफ माय सक्सेस. वा वा मंडळी, खूप छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये हे सगळे पाहुणे या मंचावरती आले. खर तर एपिसोड संपूच नये असं मला वाटत होतं, पण काय, आपल्याला थांबावंच लागणार. मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही हवा येऊ द्या आठवडाभर का नाही करत. मला वाटतं असे पाहुणे आले तर नक्कीच मला आठवडाभर हवा येऊ द्या करायला आवडेल, कारण हे संपूच नये. तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो असं मला वाटत होतं. आपण पुन्हा पुन्हा या, आम्ही तुमचं स्वागत करायला सज्ज असू. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद.